संबंधात आता हे स्वतःला NGO म्हणवणाऱ्यांना हवं काय हवं आहे? वास्तविकरित्या 3 वर्ष झाले मेट्रोचं काम थांबलंय. या सगळ्या पर्यावरणवादी आणि त्यांचे नेत्यांनी जाऊन कांजूरला भूमिपूजन केलं होतं. का 3 वर्ष काम सुरू नाही केलं तिथे? आणखीन 4 वर्ष काम रेंगाळणार. म्हणजे 23,000 कोटीचा प्रकल्प 43,000 कोटीचा. MMRDA, MMRCL, महाराष्ट्र सरकार, भारत सरकार ह्या सगळ्यांनी लिखित स्वरूपात कळवलं आहे की आरे कारसेट 30 हेक्टर जागा, त्यात ना जर कांजूरला नेलं तरी 15 हेक्टर जागा वापरावी लागणार. 15 हेक्टर फक्त जागा. आणि NGO रोज उठून नाटक करतात 7,000 हेक्टर जागा आरेची जाणार, 50 लाख झाडं जाणार. हे कुणामुळे करतायत? आणि NGOला पैसे कुठून येतात? वनशक्ती त्यांनी काय सांगितलं? रॉयल पामची जागा वापरा. प्रायव्हेट बिल्डर त्याची 1 इंच जागा विकली जात नाही. 4,800 कोटीचा FSI TDR. NGOचं काम आहे की प्रायव्हेट बिल्डरचा रेकमेंड करण्याचं. 4,800 कोटी रुपये. दुसरा NGO झटका हो आरजी, झटका. एका तासात 82,000 ऑब्जेक्शनचे ईमेल गेले. आणि या NGOला पैसे कोण देत आहे? अमेरिकेहून पैसे येतात. 4.5 कोटीचा प्रूफ एव्हिडन्सेस देण्यात आलेले आहेत. आणि म्हणून या सगळ्या नाट्यकारी NGOनी आता मुंबईची मेट्रो मधले अडथळे बंद करावे. आमचे मेट्रोचं काम सुरू होऊ द्या. त्यांचा दावा आहे की आरे हा एक 60,000 कोटीचा स्कॅम आहे. तिथे अजूनही 2,500 वृक्ष आहेत जे कापावे लागतील. आणि दुसरं म्हणजे या संदर्भामध्ये लाईव्ह मध्ये येऊन ते समोरासमोर चर्चा कशाला नाटकं करतात? 60,000 कोटी कुठून आकडा आणला? दिशाभूल अशी करायची? 60 पैसे तर पेपर दे. 60 पैसे जे मी त्यांना चॅलेंज करतो. लाईव्हच्या कधी बात करतात? हे सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे. सुप्रीम कोर्टाचा हिअरिंग झालं. हे सगळे तिथे होते. पार्टी आहेत. या सगळ्या NGOनी 6 वेळेला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात अर्ज केले. सगळ्या पिटिशन उडवून लावला कोर्टाने. कशासाठी हे काम तुम्ही डिले करताय? सुप्रीम कोर्टात ही जी सुनावणी झाली 7 ऑक्टोबर 2019. भारत सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांनी वचन दिलं, एक पण नवीन झाड कापायची गरज नाही आहे. एक पण झाड शिंदे फडणवीस सरकारने घोषित केलंय. एक पण नवीन झाड पाडणार नाही आहोत. आणि लवकरात 2 वर्षात मेट्रो चालू होणार. म्हणून हे सगळ्या NGOनी आता नाटक बंद करावा. अपप्रचार. 60,000 कोटीचा आकडा कुठून आणायचा? 60 पैसे तर दाखव. आणि पुन्हा एकदा सांगतो, मुंबईची मेट्रो 78 लाख लोक वापरणार आहेत. तुम्ही कुणासाठी काम करताय? 78 लाख लोकांसाठी? कि मग पर्दे के पीछे क्या है? सीलिंग साठी देखील असं विरोध होतो. नाराज असा एक समोरून कोणी नाही. ती 5-50 लोक, त्यांचा हेतू काय समजत नाही. एक NGO तर मी सांगितलं 4,800 कोटी रुपये बिल्डरचे त्याचं रेकमेंड केलं. मी आरोप नाही केलं की त्यातनं आपल्याला किती मिळणार आहेत. एक झाड कापायचं नाही. सुप्रीम कोर्टात आम्ही ऐकतोय. आणि हे म्हणतात हजारो लाखो झाडं कापावी लागणार आहेत. म्हणून याच्या मागे आहे कोण? आता मी विदेशी शक्ती असं म्हणत नाही, पण ह्या कॅम्पेनसाठी अमेरिकेहून पैसे आले तर सिद्ध झालं ना. म्हणून पर्दे के पीछे क्या है? मी देवेंद्र फडणवीसना विनंती केली आहे, अश्विनी भिडेताई MMRCL मुंबई की ह्याचा इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या. महाआघाडी सरकारने इन्व्हेस्टिगेशन थांबवलं होतं, ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ द्या. म्हणजे कळेल सगळे प्रकल्प थांबवतात, सगळे प्रकल्पची किंमत वाढते. हेतू काय? त्यांचं पत्र काय होतं त्याच्यामध्ये काय म्हटलंय रॉयल पामच्या जागी? आणि जर तसं झालं असतं तर फायदा कोणाला झाला असता? पहिली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र सरकारने
3 वर्ष 3 कमिट्या नेमल्या आणि ही जागा फायनल झाली. त्यावेळेला अनेक पर्याय ह्या सगळ्या पर्यावरणवादींनी सुचवले होते. सुप्रीम कोर्ट हायकोर्टात 8 पर्यायाचा डिटेलमध्ये संशोधन झालं. कांजूरची जागेचं पण, आणि कांजूरच्या जागेत लक्षात आलं की कोर्टात हे मिठागराचा जमिनीचा गेले 25 वर्ष केसेस चालू आहे, आणखीन किती वर्ष लागणार माहीत नाही. त्यावेळेला या स्वतःला पर्यावरणवादी म्हणणाऱ्या लोकांनी एका बाजूला मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन केलं. मला सांगा, कुठला प्रकल्पात 2 तासात 82,000 ऑब्जेक्शन ईमेल आले? ईमेल कसे जनरेट झाले? तर त्याच्यासाठी यांनी झटका ORGला नियुक्त केलं. झटका ORGचा पैसे कुठून आले? अमेरिकेहून आले. त्यांनी बँगलोरचे ॲक्झॉटेल कंपनीला नियुक्त केलं. 43 फोन लाईन उधार घेतल्या. फोन लाईनवर मिस कॉल कॅम्पेन. म्हणजे हे जे स्वतःला पर्यावरणमध्ये वादी म्हणणाऱ्यांचा हेतू काय आहे हे आम्हाला समजत नाही. प्रकल्प डिले करणं, 4,800 कोटी रुपये रॉयल पाम से जमीन उपलब्ध आहे, हे वनशक्तीने स्वतःचा लेटर हेडवर रॉयल पामचा लेटर जोडून पाठवलं देवेंद्र फडणवीसला, महाराष्ट्र सरकारला. म्हणजे तुम्ही एजंट कोणाचे आहात? फॉरेनचे, अमेरिकेहून पैसे आले फॉरेनरचे एजंट आहात तुम्ही. एजंट त्या बिल्डरचे आहात. एक झाड पाडायची गरज नाही तरी जाऊन सांगतात 60,000 कोटीची आरेची लेन. अरे आरेची लेन कोणी मागितली आहे? एक झाड नको आम्हाला, 1 इंच जागा नकोय. म्हणून जाणून बुधून मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन केले जाते. प्रकल्प लांबावा या हेतूच्या चौकशी झालीच पाहिजे. सर ते हजर झाले नाहीये, त्यांनी डेट मागितलेली आहे पुढची. काय वाटतं तुम्हाला याच्यावर? संजय पांडे साहेब किती दिवस पळणार? तुम्ही ज्यावेळी कमिशनर असताना माफियागिरी करत होतात ना, आता तुम्हाला ही हजर तर व्हावेच लागणार आहेत. आज नाही, उद्या नाही, तेरवा जबाब तर द्यावाच लागणार. 118 लोकांचे फोन टेपिंग करत होते इल्लिगली. तुमची स्वतःची कंपनी, तुम्ही स्थापना केलेली कंपनी, आणि एवढा मोठा कोलोकेशन स्कीम 13,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे. तुमची कंपनी, त्याची IT सिक्युरिटी, इंटरनल चेक, IT सिस्टम ऑडिट, किती कोटी मिळाले? चौकशीला संजय पांडेला हजर व्हावे लागणार, आणि गुन्हा सिद्ध झाला तर संजय पांडे आणि त्याच्या कंपनीवर पण कारवाई करावीच लागणार. सर आरे का क्या मसला है? आपने कुछ कागजात सामने लाए हैं वनशक्ति NGO. एक ऐसी बातें ध्यान में आई है कि कुछ विदेशी शक्तियां या कोई लेफ्टिस्ट वो NGO के नाम पर करोड़ों रुपया खर्च करके भारत की अनेक विकास योजना में व्यत्यय पहुंचाते हैं. ये जो आर्य कारसेट, आज भी वो लोग अपप्रचार कर रहे हैं 60,000 करोड़ का घोटाला. अरे 60,000 करोड़ क्या, मैं उसको चैलेंज करता हूं, 60 पैसे का घोटाला दिखाओ. हमें चाहिए आर्य कारसेट 30 हेक्टेयर जगह, एक भी झाड़ हम गिराएंगे नहीं. सुप्रीम कोर्ट में लिख कर दिया है. सुनवाई हुई थी 7 अक्टूबर 2019 को. और ये NGO क्या करते हैं? एक NGO कहता है कि प्राइवेट रॉयल पाम की जगह लीजिए, जिसके कारण रॉयल पाम की जमीन बिक नहीं रही है. 4,800 करोड़ का TDR FSI मिलेगा. दूसरा NGO झटका ORG, 1 घंटे में 82,000 ऑब्जेक्शन के ईमेल भेजे जाते हैं. झटका ORG को पैसा कहां से आता है? अमेरिका से आता है. प्रकल्प की कीमत 23,000 करोड़ की 43,000 करोड़ हो जाएगी. मुंबई के 78 लाख लोग मेट्रो का फायदा होगा. ये डीरेल करने का पाप किया जा रहा है. इसकी जांच होनी चाहिए, ऐसी मैंने मांग की है. जब जांच हो रही थी, FIR हो गई थी, महाविकास आघाड़ी सरकार ने वो जांच रोक दी थी. मैंने प्रार्थना की है पुलिस कमिश्नर को, ये जांच जहां रुकी थी वापस आगे जाए. मुंबई का मेट्रो का प्रकल्प जल्द ही शुरू हो जाएगा.